चला सामना एसपी किंग आणि विठू मावली. एसपी किंग कुठल्याही प्रकारचा विलंब नकोय. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. पंच तटस्थ राहायचं आहे आणि त्यांना वॉर्निंग द्या. सगळ्यांना एकत्र येऊन देऊ नका. अरुण पष्टे खास तर आपण जुने जाणते खेळाडू आहात, तुम्हाला ती वॉर्निंग आहे की सर्व खेळाडूंना आपण दूर करत राहा आणि चला लवकरात लवकर घाई करत राहा. आदेश सातवी आणि भावेश पवार, भावेश गोविंदे बक्षीससाठी यायचे. बॉल द्यायचंय. पंच जरा घाई करायची आहे, आपल्याला आज फायनल सुद्धा खेळवायची आहे. बॉल द्यायचंय. काय बॉल मारलाय. पहिल्या बॉलवर मोठा फटका येतोय. 6 धावा षटकार. सुरुवात झाली. ऋषीच्या पहिल्या बॉलवर हात चढवलेला तडाखा. वा रे वा. एका नवीन कॉटन बॉलवर मोठा फटका खेळलाय. बॅट्समनचं नाव आहे मोहनदास. मोहन पाटील. चला सुरुवात होते षटकारानं. एका पहिल्या बॉलवर खातं ओपन झालाय. षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. वा दर्जेदार स्ट्रोक आहे, परंतु अरुण पष्टे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं चुकी होणार नाही. खेळाडू बाद. बॅक टू पॅव्हिलियन. दर्जेदार फटका होता, परंतु लॉंग ऑन साईडला बघायला गेलं तर अरुण पष्टे उभा होता आणि अरुण पष्टे यांच्याकडनं ती चुकी तर होणार नाही आहे. त्यानं झेल चांगला घेतलाय. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा. यावेळेला हळूवारपणे चेंडूला टोटावला. एक सेन्सिबल क्रिकेट खेळायचं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला बघू शकताय वेदांतला एक धाव आले. चला यापूर्वीचा जो सामना झाला आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरला आहे आदेश सातवी, ज्या यापूर्वीचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. किताब ज्याला दिला जातोय या ठिकाणी त्यांचा खेळाडू आहे विनोद पाटील. विनोदच्या माध्यमातून आपण तो किताब देणार आहोत. चला आपण द्यायचा आहे. चला सुरुवात करूया. पुढचा बॉल टाकण्याकरिता ऋषीला बघणार आहोत. 3 बॉल 7 धावा. यावेळेला आता मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल होतोय. एक जुने जाणते खेळाडू आहेत विठू मावलीचे आणि मग त्यांना देखील या ठिकाणी संधी मिळते. एक बॅटर बघायला गेलं तर मोहन बाद झाले तर मोहनदास बाद झाले आहेत. म्हणजे कुठेतरी आपण बघायला गेलं तर चांगली खेळी सध्या त्यांच्या माध्यमातून होत आली आहे. चला पुढचा बॉल टाकण्याकरता आपण वळूयात मॅच कडे. फटका पुन्हा सजवलाय. खेळाडू तिकडे आहे, परंतु एका धावेर समाधान मानावं लागले. बॅकअप आहे. पुन्हा एक धाव येते. धावसंख्या फलकावरती 8 लागली आहे. 8 धावा. इथे वेदांतला स्ट्राईक वर आणलं जातं. वेदांत एका चांगली खेळी करावी लागणार आहे. षटकामधून शेवटचा बॉल, अंतिम बॉल, 1 बॉल.
चला बच्चे पार्टी, आपण आमच्या साईडला उभे राहू नका, आपण बाउंड्रीच्या जवळ जा आणि बॉल आणून द्यायचा आहे. चला वेदांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागते. दुसरी धाव येईल का पाहावं लागणार आहे. नाही आहे, थांबवलाय. पुन्हा बघू शकाल षटक संपेल पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या पोहोचली विठू मावलीची 9. सुरुवात झाली 9 धावांना. षटकार पहिल्या बॉलवर तर झाला होता, त्यानंतर मग दुसऱ्या बॉलवर मोठा हल्ला चढवत असताना विकेट आली. चला लवकरात लवकर पुढचा बॉलर आपण आणायचा. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालाय. चला सत्रक्षण सजून घ्या. आपण जसे होतो यापूर्वी सामन्यामध्ये फिल्डिंग फिरवली होती त्या पद्धतीनं आपण फिल्डिंग करण्याकरता सज्ज व्हायचं आहे. चला अरुण पष्टे येत आहेत. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक टाकण्याकरिता आणि सांघिक षटक क्रमांक 2 जे टाकण्याकरता तो पुढे आलाय. चला मग आपण इथून थोडीशी घाई करायची आहे, स्पीडअप करायचं राहा. आणि तेवढी विनंती आहे तुम्हाला की आपण थोडं गेम जो आहे तो स्पीडअप करत ठेवायचा आहे. स्पीडअप करत राहा म्हणजे जेणेकरून आपल्याला राहिलेला अजून वेळ आहे मध्ये तिथून देखील आपली सामने पूर्ण झाली पाहिजेत. यावेळेला आडव्या पट्ट्याने अक्रॉस द लाईनने खेळाचा फटका प्रयत्न झाला. डॉट बॉल. वेदांत आहेत. वेदांतच्या माध्यमातून अनेक फटके येत आलेत, परंतु आजच्या दिवसामध्ये फटके थोडेसे त्याचे थंडावलेत. अरुण पष्टे खूप जास्त ट्रॅव्हल करावा लागले या जेलवरती आहे, परंतु त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होतीये. दुसरे धावायचा प्रयत्न होत नाहीये. चला पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा बॅटरला परागला स्ट्राईकवर आणलं जाईल. चला धाव संख्या 10 लागली जाते. चला सुरुवात करूयात आपण. पुन्हा एकदा अरुण पष्टे थोडी स्पीडअप करा. एसपी किंग आणि विठू मावली दोन्ही संघ या ठिकाणी घाई करायची आहे. आपला सहभाग, आपला सहकार्य खूप महत्वाचं आहे. चला आपण सुरुवात करूयात पुन्हा एकदा. त्या ठिकाणी झेलची संधी आहे. विकेट किपर झेल सोडतायत. धाव मिळेल का पाहावं लागणार आहे. एसपी किंग त्या ठिकाणी फुल एंटरटेनमेंट करतायत. कदाचित आपण खेळाडूंना तिथे चान्स दिलं पाहिजे. आणि मग येणारा बॅटर आहे कदाचित मग आपल्याकरिता तेवढा हानिकारक असू शकतोय. मग तो झेल सोडला गेलाय. जिथे धाव येत नाहीये. धावसंख्या फलकावरती 10 आहे. येणाऱ्या चेंडू असतील अरुण पष्टेचे काही 3 आणि 3 चेंडूंच्या नंतर आपल्याला तेवढा खेळ करावा लागणार आहे. एवढेला फटका चांगला आहे. धाव मिळवण्याचा मनसुबा असेल. एक धाव, ती स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा चला 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अरुण पष्टे एक चेंडूला आपण टाकण्याकरिता खूप सारा वेळ घेताय. वेळ घालवू नका. वेळ खूप जास्त मौल्यवान आहे. त्या वेळेला महत्त्व देत जा. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटकामधून शेवटचा बॉल जो टाकणं बाकीचा असेल अरुण पष्टे यांचा. फटका वेदांच्या बॅटमध्ये चांगला आहे. स्क्वेअर लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला थांबवेल का. संतोष आहे स्क्वेअर लेग साईडला चेंडूला फेक करतोय. एक छोटा पुढारी आहे, एक छोटा जाणता खेळाडू, जुना जाणता संतोष की मुसारनेस गावाकडे देखील अनेक वर्ष खेळाडू क्रिकेट खेळलेला संतोष आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे. आम्ही ओळखतोय की पूर्वी संतोष मुसारने गावाकरिता तो चांगली गोलंदाजी करायचा, परंतु आता तो देखील कुठेतरी क्रिकेट पासून थोडासा दूर झालाय. चला षटक क्रमांक 2 संपलाय, जिथे संतोषला आता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुढे बघणार आहोत. योगेश पाटील सरांकडनं संतोषनी जर परागने षटकार ठोकला, परंतु पराग नो स्ट्राईकला आहेत. जेव्हा पराग स्ट्राईकला येतील मग त्या षटकाराकरिता त्यांना जे बक्षीस आम्ही या ठिकाणी लावले गेले मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपये. यावेळेला बॅटच्या अल्ट्राएज ट्रॅव्हल होतोय सिंगल धावेवर. एक धाव. चला बॉल आणा लवकरात लवकर.
चला संतोषनं पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली आहे. चला पुढचा बॅटर लवकरात लवकर पाठवून द्यायचंय, स्पीडअप करत यायचंय. चला या ठिकाणी आपण बघू शकता खेळाडू स्वतः जागा सोडतायत की आपण दुसऱ्या खेळाडूला एखाद्याला फलंदाजाला आपण या ठिकाणी संधी दिली पाहिजे. नवीन बॅटर येतात यश. जेलची संधी, ओ चुकी होतीये. पराग सारख्या मातबर फलंदाजाला तुम्ही त्या ठिकाणी जीवनदान दिलंय, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि मग अनेक बक्षिसं देखील मान्यवरांनी लावली आहेत. त्यांचा सातत्यानं अनेक वर्ष खेळ झालाय या मुसारने गावांकरिता आणि अनेक वर्ष क्रिकेटकरिता अनेक चांगले परफॉर्मन्स त्यांनी दिले आहेत. परंतु या ठिकाणी त्यांना जीवनदान मिळतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि अनेक प्रेक्षक राजा देखील उपस्थित झालाय. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडूला चांगल्या पद्धतीने टोटवलाय. एका दावेवर समाधान मानावं लागतंय. संतोषनं चांगला चेंडू टाकला होता परंतु त्यावर मोठा फटका येत नाही. 15 धावा 15. चला शिवांश इलेव्हन आणि गावदेवी एंटरप्राइजेस दोन्ही संघ रेडी राहा. नेक्स्ट मॅच आपली असेल. टॉस करण्याकरता दोन्ही कर्णधार रेडी राहायचे आहे. शिवांश इलेव्हन आणि एंटरप्राइजेस गावदेवी माता. यावेळेला बॅटची थोडीशी अल्ट्रा एज लागते. डॉट बॉल पुन्हा एकदा संतोषचा चांगला चेंडू टाकतोय. कुठल्याही प्रकारची धाव देत नाही. डॉट बॉलची घोषणा होते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बघता बघता 4 चेंडू निघून गेलेत. 4 चेंडू मध्ये कोठाही मोठा फटका मारून देत नाहीये पराग सारख्या बॅटरला. यावेळेला फटका आहे आणि परफेक्टली कनेक्शन व्यवस्थित आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स अखेरीस बाउंड्री क्लिअर करेल. चौकार 4. चला परागच्या बॅटमधून एक चौकार आलाय. दर्जेदार स्ट्रोक 5व्या बॉलवर संतोषनं चौकार खर्च केलाय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. डिक्लेअर झोन आहे त्या साईडला चेंडू निघून गेला. एक धाव मिळते. षटक संपेल 3रं. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावत संख्या पोहोचले विठू मावली संघाची 20-20. चला शेवटचं षटक बाकी आहे ते टाकण्याकरिता आपण लवकरात लवकर दोन्ही संघ घाई करायची आहे. टीम एसपी किंग तुम्हाला विनंती करतोय आपला गोलंदाज तो पुढे आणायचा आहे. आणि शिवांश इलेव्हन आणि गावदेवी एंटरप्राइजेस दोन्ही संघांचे कर्णधार न विसरता आपण पाठवून द्यायचे टॉस करण्याकरता. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. त्या अगोदर आपले दोन्ही संघांचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये जोडले जातील. तत्पूर्वी आपण सामन्यामध्ये वळूयात. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज जितेश. चला आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा जितेश गोलंदाजीवर आलाय. या आपल्या जेलची संधी आहे. जेल होईल की पाहावा लागणार आहे. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रोने जेल घेईल का पाहावा लागणार आहे. सोडला जातोय. एक धाव ती कन्वर्ट केली आहे. एक धाव रोखली पाहिजे. पहा जिथे तुम्ही जेल सोडता मग तिथे स्ट्राईक देखील आपण दुसऱ्या बॅटरला देता आणि मग तो बॅट्समन त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतोय. चला पुढचा बॉल टाकण्याकरिता जितेशला विनंती करतोय घाई करत रहा. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस बॉल तो गमावला जातोय. डॉट बॉल होतोय. चला पुढचा बॉल लवकरात लवकर तो आपण टाकायचा आहे. यावेळेला बॅटची कडा आहे परंतु धाव मिळणार नाहीये. धाव घेण्याचा मनसुबा कुठेतरी थांबवलाय. कुठेतरी तुम्हाला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि मग तुम्हाला एक धाव काढून एसपी किंग सारख्या संघाला देखील थांबवायचं आहे.
एस पी किंग देखील बॅटिंग करणं जाणतोय, ज्यांच्यामध्ये ऋषी सारखा चांगला बॅटर आहे, अरुण पष्टे सारखाच एक जुना जाणता पुराणा खेळाडू आहे, तो देखील बॅटिंग करणं जाणतोय. तर चला पुढे आपण जाऊयात. पुन्हा एकदा डॉट बॉल, धाव येत नाहीये. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला पंच आमच्या दिशेला वळतील. खरा बॉल, व्हाईट बॉल टाकला जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या 22 जे फलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, शेवटचा बॉल बाकी असेल. या वेळेला पुन्हा एकदा हळवारपणे टोटावला आहे. हा देखील डॉट बॉल होतोय. चला षटक संपेल आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती विठू मावली संघ 22. चला दोन्ही संघ शिवांश इलेव्हन कर्णधार या आणि गावदेवी एंटरप्राइजेस दोन्ही संघांचे कर्णधार लवकर या टॉस करण्याकरिता. दोन्ही संघ आलेत का कर्णधार? चला टॉस करून घेऊया. चला लवकरात लवकर घाई करा आणि 2 कर्णधार प्लीज लवकर पाठवा, न विसरता. पहिला ब्रेक झालाय. गावदेवी एंटरप्राइजेस कर्णधार विठू माऊली संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, घाई करायची आहे जरा. बॅटर आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या. ही जिंकले तर नाही तर तुम्ही बाहेर तुमची 0.70 आहे, शिवांची 0.65 आहे, तुमच्या प्लस मध्ये आहे. चला टॉस करण्याकरिता गावदेवी एंटरप्राइजेस आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार लवकर उपस्थित व्हा. त्वरित आम्ही टॉस करण्याकरिता बोलवणं करतोय. लवकरात लवकर चला बॉल द्या. बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे. चला हे स्पीकिंग आपण लवकरात लवकर बॅट्समन पोहोचलेत आणि विठू मावली टीम तुमचे देखील लवकरात लवकर सत्रेक्षण सजलं पाहिजे. चला या ठिकाणी आपण टॉस करतोय या दोन्ही संघांचा. चला लवकरात लवकर या ठिकाणी आपण टॉस करूयात या सामन्याचा. गावदेवी एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ आहे सामना चालू करायचा आहे. शिवांश इलेव्हन. गोलंदाजीसाठी येतोय कल्पेश. पहिला चेंडू कल्पेशाचा, नो चेंडू घोषित केला जातोय पंचांकडनं. पहिलाच खराब चेंडू म्हणता येईल कल्पेशांचा. टॉस जिंकल्यात टीम बघू शकाल एंटरप्राइजेस गावदेवी माता टॉस जिंकलाय. निर्णय फिल्डिंगचा निर्णय. आता हा सामना तुमच्या चेंडू झटकावून दिला जातोय. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून काढली जाते. 100% दिलाय. निर्णय आला 100%. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील असतील. आणि टीम आहे शिवांश इलेव्हन तुमच्या करता हा सामना किती निर्णायक असेल? निर्णायक आहे. तुमच्या करता देखील निर्णायक आहे. मग तुमच्या आता वाटेला बॅटिंग आले. मग आता बॅट्समनांची नावं कळवायची आम्हाला की किती धावापर्यंत आपण मजल मारू शकाल? 50 प्लस. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. दोन्ही संघांना निर्णायक सामना आहे. बेस्ट ऑफ लक. चला सामनाकडे वळूयात. व्हॉट द कॉम्बॉक्स.
पंच या बॉलवर रन किती घेतल्या? सिंगल. ओके. आपल्या गावचे एक चांगले डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले चांगले व्यक्तिमत्व मायकलजी या ठिकाणी उपस्थित होतात. प्लीज वेलकम. आपल्याला देखील या ठिकाणी विनंती करतोय. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल चौकार. 4. सुरुवात झाली आहे. धावत संख्या चांगली रचण्याचा मनसुबा मॅन्डेटरी पॉवर प्ले चांगली एस पी किंग सुरुवात करतोय. धाव फलकावरती लागले 8. 23 धावांचं आव्हान जिथून अजून पूर्ण करायचं आहे. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव कंप्लीट होईल का पाहावं लागणार आहे. फेक होते, चांगला बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळतोय. 1 धावेवर समाधान मानलं लागते. धाव संख्या 9 लागली आहे. जरी 9-9ची सरासरी आपण ठेवला तरी पण एक महत्वाची बाब आपल्याकरिता ठरू शकते, जिथून सामना लवकरात लवकर समाप्त करण्याचा मनसुबा असेल का. तर संतोष बघतो आपण स्ट्राईक स्टँड वरती आहे. यावलेला हो नो बॉल टाकला जातोय आणि मग खेळण्याचा मनसुबा संतोषचा थोडासा बरोबर होता कदाचित, परंतु बॉल निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नो बॉल पडला तर तो एक अतिरिक्त धाव. धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल. 10 या आकड्यावरती आहे. फ्रीटचा बॉल, त्यावर मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल होतोय पुन्हा. फ्रीटचा बॉल होता हे विसरता कामा नाहीये. चला दोन्ही खेळाडू 18 बॉल जिथून बाकी असतील आणि विजया करता 13 धावा. चला लवकरात लवकर फिल्डिंग करण्याकरता आपण विठू माऊली संघ जायचं आहे. बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आपण टुर्नामेंट खेळतायत आणि टुर्नामेंटमध्ये आपण प्रत्येक खेळाडूला शिस्त ही लागलीच पाहिजे आणि असली पाहिजे, जेणेकरून आपल्या या सामन्याचा किंवा या पूर्णपणे या लीगचा चांगला एंड झाला पाहिजे हीच अपेक्षा. चला पुढचा गोलंदाज आपण मार्गपटलावरती आणणार आहोत. वेदांत आलेत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल. 13 धावा रोखतील का या 17 बॉल मध्ये. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 13 धावा रोखतील का बघूयात. यस स्पीकिंग की विठू मावली दोन्ही संघ. यावेळेला बॉल हवेत. बॉल थांबणार नाहीये, जाईल पुन्हा. क्षेत्ररक्षक बनलाय खेळाडू आणि चाललाय षटकार. योगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. बॅटर्स नाव बक्षीस जमा करायचं आहे. जेव्हा आपण खेळाडूंची नावं घेता आणि मग जेव्हा बक्षीस लावता तर मग बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालंच पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं टोटवलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा होईल का. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. वा काय गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणाल काय हरकत नाहीये. या 2 धावांनंतर पुन्हा एकदा यस स्पीकिंग एका मजबूत स्थितीमध्ये जाईल. धावसंख्या 18. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल. डॉट बॉल होतोय. चला आपण लगेच उर्वरित काही चेंडूचा खेळ 2 चेंडू ज्या असतील वेदांचे. यावेळेला स्क्वेअर लेग साईड चेंडू टाकला, चांगला टोटवलाय. थोडीशी चुकी होते. क्षेत्ररक्षक छोटासा खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. स्क्वेअर लेग साईडला फेक होईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतील. या 2 धावांच्या बढतीनंतर धावफलक 20. विजय करता अजून 3 धावा ज्या आवश्यक असतील काही येणाऱ्या चेंडूमध्ये. 13 चेंडू 2-3 धावा. 3 धावांची गरज असेल. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतील. नो बॉल टाकला जातोय. खराब बॉल. एक अतिरिक्त चेंडू टाकला जाईल. मग अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर मग त्यावर 1 धाव येईल आणि पुढे बॅट्समनला संधी असेल. फ्रीटचा बॉल. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. शिवान शिलेवान आणि एंटरप्राइजेस गावदेवी माता.
गावदेवी एंटरप्राइजेस दोन्ही संघ रेडी राहायचा. डॉट बॉल. षटक संपेल क्रमांक 2चं. चला षटक हाताळण्याकरता गोलंदाज क्रमांक 3 बॉलर्स आणायचे आहेत लवकरात लवकर. चला आपण जास्त वेळ दबडू नका प्लीज. जेवढा वेळ आपल्याकडे असेल ना तेवढ्या लवकर आपण सामने पुढे पूर्ण चालू ठेवणार आहोत. म्हणून तेवढी विनंती असेल की आपण लवकरात लवकर गोलंदाज पुढे आणा. नो बॉल आणि त्या ठिकाणी षटकार येईल संतोषच्या बॅटमध्ये. विजयाचा षटकार. महेश पष्टे असतील. महेश पाटील आणि हेमंत पष्टे. चला दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावरती येण्याची. हेमंतजी पष्टे आहे आणि महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्याला विनंती करतोय प्लीज सर वेलकम. आणि त्या षटकाराकरिता 100 रुपयाचं बक्षीस जे महेश पाटील साहेब यांच्या मार्फत येणार आहे. चला गावदेवी एंटरप्राइजेस संघ पूर्ण टीम आपण उतरायचं आहे लवकरात लवकर. गावदेवी एंटरप्राइजेस. चला गावदेवी एंटरप्राइजेस दोन्ही संघ लवकरात लवकर उतरायचं आहे. आणि विनंती करतोय शिवान शिलेवान टीम 2 बॅटर आपण रेडी ठेवायचे. संतोषनं जो षटकार टोकला त्या षटकाराकरिता महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण त्या खेळाडूला बक्षीस देणार आहोत.